ही गोष्ट आहे ओपीडी मध्ये एक 2 महिन्यापूर्वी फिमेल पेशंट आली होती आणि ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे मंत्रचाळीपणा हा आजार होता. सुरुवातीला तिनं सांगितलं की तिला वारंवार डोक्यामध्ये विचार येतात आणि सारखे सारखे हात माझा घाण झालाय आणि ती स्वच्छ करण्याची तिची इच्छा होती आणि ते स्वच्छ करायला लागायचं. मग आणखी डिटेलमध्ये गेल्यानंतर डिस्कस केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तिनं सांगितलं की तिला वारंवार हात धुवावे लागतात. किती वेळा स्वच्छ केले तरी तिला वाटायचं की माझा अजून हात स्वच्छ झाला नाही. त्यामुळे ती दिवसातून 15-20 वेळा ती धुवायची. म्हणजे एकदा जेवायला बसायच्या अगोदर पण ती 15-20 वेळा हात धुवायची. मग अंघोळीला पण जास्त वेळ लागायचा. अंघोळीला गेल्यानंतर ती 1.5-2 तास बाथरूममध्ये राहायची. म्हणजे बकेट स्वच्छ करायचं, नळ स्वच्छ करायचा आणि त्यानंतरच ती बाहेर पडायची. आणखी डिटेलमध्ये बघितल्यानंतर तिला वारंवार दरवाजा बंद केला की नाही, इव्हन खिडकी बंद केलेली आहे की नाही, इव्हन किचनमध्ये गॅसचा नॉब आहे तो चालू आहे का बंद आहे, इव्हन स्विचेस जे असतात लाईटचे ते ऑन ऑफ आहे की नाही ते सारखं सारखं चेक करायचे. किचनमध्ये पण ती चहा करताना किंवा स्वयंपाक करत असताना ती बरोबर तोच चमचा आणि तेवढ्याच क्वांटिटीनं ती बरोबर साखर पडलेली आहे का किंवा मीठ व्यवस्थित मी टाकलेलं आहे का ती मोजायला लागायचं. मोजताना तिला चुकायचं किंवा शंका यायची की मी बरोबर केले की नाही आणि पुन्हा ती साखर एकतर जास्ती टाकायची किंवा कमी जास्त व्हायचं. त्यामुळं घरामध्ये नेहमीच नातेवाईकांच्या तक्रारी सुरू झाल्या. खाणं खाताना किंवा स्वयंपाकघरामध्ये तिला असं वाटायचं की माझा हात कुठेतरी घाणीला किंवा काहीतरी जंतू आहेत हाताला टच झालेले आहेत आणि त्यामुळं माझ्या जे खाणं मी बनवलेलं आहे, स्वयंपाक मी बनवलेला आहे त्याच्यामध्ये ते मिक्स झालेलं आहे. त्यामुळे मग सर्वजण जेवल्यामुळे माझ्यामुळे मला किंवा माझ्या नातेवाईकांना कोणता तरी आजार झालेला आहे का अशी तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. आजकाल तिला तिनं सांगितलं की 4-5 महिन्यापासून एखादा गाडी बघितली, नंबर प्लेट बघितली तर तो जो नंबर आहे तो काउंट करायची तिला सवय लागली होती. तो म्हणजे सम संख्या आहे का विषम संख्या असं ती बघायची. आणखी तिनं हे सांगितलं की तिला एक मुलगा होता आणि तिला आजकाल असा संशय येतो की तो मुलगा आहे 10 वर्षाचा आणि तिला अशी शंका आली की डिलिव्हरीच्या वेळी त्या गायनेक हॉस्पिटलमध्ये जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा जे बाळ हातात दिलं ते बदलून दुसऱ्या कोणाचं तरी बाळ माझ्या हातात दिलं होतं का अशी तिच्यामध्ये वारंवार शंका यायला लागली. म्हणजे हा जो आजार आहे ह्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात. म्हणजे मंत्रचाळीपणा, वारंवार विचार येतात, नको असले तरी वारंवार विचार येतात आणि कृती करावी लागते. तर या पेशंटला आम्ही 2 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट सुरू केली. औषधोपचार, काउन्सिलिंग आम्ही सुरू केलेलं आहे. रबर बँड टेक्निक, काउंटिंग मेथड आणि 4R टेक्निक या टेक्निक्स आम्ही सुरू केलेल्या आहेत. RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन ही लेटेस्ट ट्रीटमेंट आहे. याचा पण आम्ही वापर केला आहे आणि माझ्यामध्ये 15 दिवसापूर्वी म्हणजे ही पेशंट आली होती. पेशंटमध्ये आता छान इम्प्रूव्हमेंट आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की हा एक मनाचा आजार आहे आणि आजार कधीही कुणाला होऊ शकतो. आज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरसाठी औषधोपचाराशिवाय काउन्सिलिंग, ज्या वेगवेगळ्या मेथड्स मी सांगितल्या आणि RTMS थेरपी ही लेटेस्ट ट्रीटमेंट आज उपलब्ध आहे. नमस्कार.